नमस्कार मित्रांनो. मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. भारताचं ट्रेड डील करण्यासाठी म्हणून आपले कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल अमेरिकेला गेले. त्याच काळामध्ये सप्टेंबरचा महिना होता, त्यामुळे UN ची जनरल असेंब्लीची सभा तिकडे होती, त्याच्यासाठी जयशंकर सुद्धा होते. आणि अखेर ट्रेड डील फिसकटलं. पियुष गोयलला परत यावं लागलं. असं का झालं? तर दोन गोष्टी. एक म्हणजे अमेरिकेने आपला ठेका सोडलेला नाहीये, की कसंही करा आणि तुम्ही रशियाकडून तेल खरेदी थांबवा. आणि दुसरी गोष्ट, आमचे जे कृषी उत्पादन आहेत त्याच्यासाठी तुमचं मार्केट खुलं करा. या दोन्ही गोष्टींसाठी अर्थातच मोदी सरकारचा नकार आहे. पण मग या वेळेला आपलं जे शिष्टमंडळ आहे ते तसंच नाही. ते प्रत्येक वेळेला अ, एक वाक्य आहे, गॉडफादर नावाची तुम्ही कादंबरी वाचली असेल किंवा सिनेमा पण बघितला असेल. त्याच्यामध्ये टॉम हेगेन हा त्या गॉडफादरचा काउन्सल म्हणून काम करत असतो, म्हणजे सिनियर गॉडफादरचा. तर सिनियर गॉडफादर ज्या वेळेला ठरवतो की ठीक आहे, आता आपण निवृत्ती घेतली पाहिजे आणि सगळी सूत्र जी आहेत ती आपल्या मुलाच्या हातामध्ये द्यायचं तो ठरवतो. आणि तो मायकेल जो असतो तो त्या बैठकीत हजर होतो आणि मग तो त्याला पाहिजे तसे त्या संघटनेमध्ये बदल करतो. वडील बसलेले असतात बाजूला. टॉम हेगेन हा त्यांचा काउन्सल असतो. काउन्सलची पोझिशन ही खूप वरची असते, म्हणजे एक प्रकारचा कुठच्याही विषयावरती त्याला बोलावंसं वाटलं फ्रीली तर तो काउन्सलशी बोलू शकतो आणि त्या काउन्सलचा जो सल्ला असतो तो महत्वाचा. माईक जेव्हा सूत्र हातामध्ये घेतो त्याच्यानंतर तो एक गोष्ट ठरवतो की टॉम हेगेनची जी भूमिका आहे, जो रोल त्याला दिला गेलेला आहे, त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तो टॉम हॅगिन जो आहे त्याला काउन्सिल पदावरून त्याचं नाव हटवतो आणि त्याला लीगल काउन्सिल बनवतो. म्हणजे कायदेशीर बाबींबद्दलचा सल्ला जर का काही असेल तर तो टॉम हिगन कडून घेतला जाईल. एक प्रकारे ही थोडीशी पदावनती होती टॉम हिगन साठी. बैठक संपल्यानंतर उरलेले सगळे साथीदार निघून जातात. वडील बसलेले असतात तिथे. आणि माईक टॉम हिगेनला विचारतो, कशी झाली माझी पहिली मीटिंग, आवडली का तुला? तेव्हा टॉम हिगेन म्हणतो की मीटिंग चांगली झाली. तुला तुझ्या वडिलांकडून एक गोष्ट शिकायची आहे. तर तो म्हणतो, कोणती गोष्ट? तेव्हा टॉम हेगेन त्याला सांगतो की नकार कसा द्यायचा. एखाद्या माणसाला जर का नाही म्हणायचं असेल तर तो नकार कसा द्यायचा हे तुला तुझ्या वडिलांकडून शिकायचं आहे. आणि मग माईक विचारत पडतो आणि त्याला विचारतो, तू सांग मला की माझे वडील असते तर ते नाही कसे म्हणत होते. तेव्हा टॉम हेगेन त्याला सांगतो की तुझे वडील ना एखाद्याला नाही सांगताना असं सांगायचंय की त्याला जणू काही आपण होकार ऐकतोय असं वाटेल. प्रत्यक्षात तो नकार असतो. माईक नोंद घेतो. बैठक संपते आणि सगळं निघून जातं. पण त्या एका उत्तरामध्ये मला वाटतं गॉडफादर मध्ये असे अनेक प्रसंग आहेत की जे आपल्या दैनंदिन आयुष्याशी खूप निगडीत असतात. तेव्हा ही जी एक कला आहे त्याच्यामध्ये तुम्ही निष्णात असावे लागतात. आणि ती जेव्हा तुम्ही निगोशिएशन साठी जाता, वाटाघाटींसाठी जाता, त्यावेळेला ही सर्वात उत्कृष्ट जर का कला कुठची असेल तर ही आहे की तुम्हाला अनेकदा नाही म्हणायला लागणार आहे. पण ते नाही तुम्ही असं उभीने म्हणायचं की समोरच्याला ती होकार आहे असं वाटतं. पियुष गोयल मला वाटतं आपण त्यांना त्याच्यातल्या नंबर 1 कॅटेगरीमध्ये आज जरूर टाकू शकतो. ज्यावेळी रशियन तेल खरेदीचा प्रश्न आला आणि अमेरिकेने सांगितलं की तुम्ही ही खरेदी जी आहे ती कमी करा, कपात करा, पूर्ण एका वर्षात समजा थांबणार नाही पण आणखी. त्यावेळेला भारताने उत्तर काय दिलं असेल? भारताने उत्तर दिलं की थोडक्यात उत्तर दिलं, मी तुम्हाला म्हणून समजावून सांगते की रशियाकडून एवढं सगळं तेल घ्यायच्या आधी आम्ही कोणाकडे जात होतो? आम्ही इराणकडे जात होतो किंवा व्हेनेझुएलाकडे जात होतो. पण त्या दोघांकडूनही तेल घेण्यावरती आर्थिक निर्बंध लागू झालेले आहेत, म्हणून आम्हाला
रशियाकडे जावं लागतंय, कारण रशिया ज्या किमतीमध्ये तेल देऊ शकेल त्या किमतीमध्ये हे दोन देश आम्हाला तेल देतील. पण तिथे जाण्याची आम्हाला सोय नाहीये, कारण तिथे आर्थिक निर्बंध लावले गेलेले आहेत. तेव्हा तुम्ही आम्हाला त्याच्यामधून सूट द्या. आम्ही तसं करतो, आम्ही त्यांच्याकडून तेल घेतो, रशियाकडची तेल खरेदी कमी करतो. हे उत्तर जे आहे ना ते त्या टॉम हेगेननी सांगितलेल्या व्याख्येमध्ये बसणार आहे. तो काय म्हणतो की नकार असा द्या की जो होकारार्थी वाटला पाहिजे. त्या गंमत अशी आहे की ट्रम्प सरकारसाठी आधीच एक मोठी अडचण आहे की तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करता. आता ती खरेदी तुम्ही थांबवणार किंवा कमी करणार म्हणून तुम्हाला इराणवरच्या खरेदीसाठी सूट द्यायची, एक्सेप्शन ठरवायचं, व्हेनेझुएलासाठी एक्सेप्शन ठरवायचं, म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अमेरिकेची परिस्थिती आहे. तेव्हा भारत हा सौम्य शब्दात, मृदू शब्दामध्ये अमेरिकेला फटकारतो आहे आणि त्याला सांगतो आहे की आम्हाला एक तर रशियाकडून तेल घ्यावं लागेल, आणि तुम्हाला रशिया पसंत नसेल तर मग आम्हाला इराण किंवा व्हेनेझुएलाकडून घ्यावं लागेल. पण ते करत असताना तुम्ही भारतावरती आर्थिक निर्बंध घालता, ही आमची अडचण आहे. तेव्हा कुठूनही हे सगळं का करतायत? त्यांना रशियाकडून भारत तेल घेतो ह्याच्याने त्यांना काहीही फरक पडलेला. त्यांना माहितीये रशियाकडून तेल घ्यायला इतर अनेक देश आता राजी होणार आहेत. मग त्यांना हे का थांबवायचं आहे? ती जी भुलथा मारत आहेत की ह्याच्यामुळे युक्रेनचं युद्ध चालू आहे, त्याला त्याच्यामध्ये इंधन मिळतंय, म्हणजे तुम्ही आगीमध्ये तेल ओतताय लिटरली. असा जे तो गवगवा त्यांनी केलेला होता, प्रचार केलेला होता, त्याच्यामध्ये कशी हवा नाही हे इतकं जगभरामध्ये आता प्रसिद्ध झालेलं आहे की तिथे त्यांना तोंड लपवायला जागा नाहीये. परंतु त्यांना तुम्ही रशियापासून तुमचे संबंध बंद करा हे सांगायचं आहे. मग ते जर का करायचं असेल तर ह्या दोनाचा पर्याय आम्हाला उघडा करून द्या. ह्याचा अर्थ असा की तुम्ही कितीही आम्हाला काहीही बोलला तरी देखील आम्ही अमेरिकेकडून तेल घेणार नाही. आता हे बोलण्याची गरजच नाहीये. आपण आता अमेरिकेकडून तेल का नाही घेणार? कारण अमेरिका तेवढ्या स्वस्तात द्यायला त्यांना शक्यच नाहीये. ड्रिल बेबी ड्रिल म्हण, नाही तर आणखी काही म्हण, पण जे तेल जे काय सगळं तयार होईल ते तेल तू आमच्या किमतीत देणार का आम्हाला? हा प्रश्न आहे आणि तो जगासमोर प्रश्न आहे. तेव्हा ते जर का करणार नसेल अमेरिका, अमेरिका ते करणार नसेल तर आम्हाला अमेरिकेकडून तेल घेता येत नाही हे तोंडावर सांगायचं नाही. हे तोंडावर सांगायचं नाही, तोंडावर हे सांगायचं की ठीक आहे, मी तू म्हणतो तर मी रशियाचं तेल थांबवतो, पण मग मला इराण नाही तर व्हेनेझुएलाकडून घ्यायला मी परवानगी द्या, त्याचा एक्सेप्शन बनवा आणि त्याच्यासाठी आमच्यावर आर्थिक निर्बंध नाही लागू करणार. एक चहा वरती त्यांनी निर्बंध ऑलरेडी लागू केले. या परिस्थितीत त्यांना तोंडावर सांगायचं की इराणकडून खरेदी केली तर आमच्यावर आर्थिक निर्बंध नकोत, तेवढं धाडस असेल मित्र. आणि हे किती टफ निगोशिएटर का म्हणतात आणि त्या पियुष गोयलच्या नावाने सगळे अमेरिकन्स का खडे फोडतायत तुम्हाला समजेल याच्यामध्ये, की पर्याय असे देत आहेत की त्याला अमेरिकेला नाही म्हणावं लागतंय. भारत नाही म्हणतच नाही कुठच्याही गोष्टीला. भारताने कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत, केवळ एक गोष्ट सोडून ज्याच्यासाठी मोदींनी ते क्लॅरिफाय केलेलं आहे की व्यक्तिशः मला कितीही हानी पोचली तरी चालेल, पण ती जी अॅग्रो प्रॉडक्ट्स आहेत ती भारतात आणून मी इथला शेतकरी जो आहे त्याची तबाही बघणार नाही. त्याला तुम्हाला देशोधडीला लावायचं आहे, ते मी असेपर्यंत मी इथे होऊ देणार नाही, हे त्यांचं आश्वासन कायम आहे. त्यामुळे तिथे ते कितीही बोंबलोत तरी देखील त्यात काही होणार नाही. ह्याच्यावरती आता एकच झालेलं आहे, त्यांचे जे ट्रेड सेक्रेटरी जे आहेत लुटनिक, त्यांनी एक पुढचा षटकार ठोकलेला आहे आणि ते असं म्हणतात, वी नीड टू फिक्स कंट्रीज लाईक ब्राझील, इंडिया, चायना. फिक्स करणार म्हणजे काय करणार तुम्ही? फिक्स करणार म्हणजे तुम्ही नेमकं करणारच काय? तुमच्या हातात काहीच नाहीये. भारत जे काही करतो आहे 65-70% कन्झम्पशन त्याचं देशांतर्गत आहे. त्याच्यावर तर तुम्ही निर्बंध लागू शकत नाही. मग तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला करण्यासारखं काही हातात उरलेलं नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला निर्बंधच लावायचे ना तर जा, गो अहेड अँड पुट देम. कशाला तुम्ही एवढे
ते तानापिही निपाजा म्हटल्यासारखं ते प्रकाशाचं चक्र फिरवत बसलाय, रंग कुठचा तो कळू नये म्हणून लोकांना. जे काय करायचं ते करून टाका, एकाच फटक्यात करून टाका, म्हणजे सगळ्या जगाला समजेल. पूर्णपणे लाज गेलेली आहे. पण अक्कल येणार नाही जर का पियुष गोयलना ह्या पॉइंट वरती जर का तिकडे वाद घालावा लागला असेल, तर आय कॅन से दॅट ट्रेड डील इज माइल्स अवे. अजूनही मी जे गेल्या वेळी पण म्हटलं होतं तेच आहे की गोयल तिकडे गेले तरी देखील मला आशा नाही. आणि या एपिसोड नंतर पुन्हा एकदा ती आशा ही दुरावलेली आहे. तर काही जण सांगतायत की द ट्रेड डील इज ऑन ट्रॅक. कुठला ट्रॅक मला माहिती नाही, आणि तो ट्रॅक कोणाला कुठे घेऊन जाणार आहे माहिती नाही. तेव्हा मोदी ट्रम्प ना समजलं पाहिजे, मोदी सब करेंगे लेकिन वो ना करेंगे जिसको जिसका ट्रम्प को है इंतजार. ट्रम्पला जर का ट्रम्प वाट डोळे लावून बसलेला आहे वाटेकडे की बाबा हे मोदी कधी करतो, तेवढंच होणार नाहीये एवढं लक्षात ठेवा. कारण तुम्हाला ते करायचं आहे, भारतामध्ये महागाईचा आगडोम आणायचा आहे, आणि तो आगडोम आणला की लोकांना रस्त्यावर उतरवायचा आहे आणि मोदी सरकारच्या समोर आव्हान उभं करायचं आहे. तेच नेमकं काय, मोदी आत्महत्या करायला तयार नाहीत आणि ते आपल्या शेतकऱ्याचं अहित करायला तयार नाहीत. या दोन गोष्टी जर का मेंदूमध्ये करून घेतल्या तर प्रकाश पडेल, पण तो प्रकाश पडण्याची बिलकुल चिन्ह नाहीये. तेव्हा परिस्थिती जी आहे ती जैसे थे आहे असं मी समजते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.